ऊस दराबाबत सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी काढलेला तोडगा इतर शेतकरी संघटनांना मान्य नाहीये। शेतकऱ्यांऐवजी या दोघांनी सरकार आणि कारखानदारांची बाजू घेतल्याचा आरोप या संघटनांनी केलाय। बळीराजा संघटना, सकल ऊस परिषद यासारख्या अन्य काही शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर इथल्या घरापासून काही अंतरावर ठिय्या आंदोलन केलं। टाळ मृदंगाचा गजर करत भजनं गात या आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला। ऊसाला प्रति टन 3500 रुपये भाव द्यायची मागणी करण्यात येते। दरम्यान सरकारकडून FRP आणि त्यावर 175 रुपये प्रति टन असा भाव देण्यात येतो। लोकशाही मार्गानं आम्ही इथं आलेलो होतो। शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या घामाचं दाम मिळालं पाहिजे ही आमची सकल ऊस परिषदेची मागणी आहे। आणि त्यानिमित्तानं येत असताना आम्हाला अटकाव केला। आम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आचारसंहितेचा भंग होतोय, त्यामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही। आणि रस्त्यावर बसण्याच्या ऐवजी आम्हाला इथं बाजूला उन्हामध्ये बसून त्यांनी आमचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला।